श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. रुद्राभिषेक भगवान शिवाची सर्वोच्च सेवा किंवा उपासना. श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व सहस्रपटीनं जागृत झालेलं असतं. त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक करण्याला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या घरात एखादा दीर्घ आजारपण असेल, विवाह समस्या असतील, संतती समस्या असतील, लहान मुलं त्रास देत असतील, त्यांचं अभ्यासात लक्ष नसेल, घरात कोणी व्यसनी असेल ज्याचे व्यसन सुटत नाही, आर्थिक समस्या असतील, वास्तुदोष, पितृदोष यासारख्या सर्व समस्यांचं निवारण घरामध्ये जर आपण रुद्राभिषेक श्रावण महिन्यामध्ये केला तर या सर्व समस्यांचं निवारण होण्यास मदत होते. मग रुद्राभिषेक म्हणजे काय? रुद्राभिषेक कोणी करावा, कसा करावा, याची पूजा कशी मांडतात, कुठली स्तोत्र मंत्र पठण करावीत, ही माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहा, आपल्या शंका जरूर विचारा. प्रथम आपण बघूया रुद्राभिषेक म्हणजे काय. आपण सर्वजण श्रावणात किंवा इतर वेळीही आपल्या घरातील शिवलिंगावरती अभिषेक करत असाल. शुद्ध जलानं किंवा दुधानं आपण अभिषेक केला असेल. रुद्राभिषेक म्हणजे काय तर शुद्ध जल, मध, दूध, दही, साखर, शुद्ध तूप यासारखे पदार्थ शिवलिंगावरती अर्पण करून काही विशिष्ट स्तोत्र मंत्र पठण केले जातात. त्यामध्ये प्रामुख्यानं रुद्राध्यायाचं पठण केलं जातं. सोबत भगवान शिवाची विविध स्तोत्र मंत्र पठण करून शिवलिंगावरती या सर्व पदार्थांनी अभिषेक केला जातो. शिवलिंगाला स्नान घातलं जातं. याला म्हणतात रुद्राभिषेक. हा साधारण 1 ते 1.5 तासाचा विधी आहे आणि म्हणूनच आपल्याला रुद्राभिषेक करणं सोपं जावं म्हणून आपल्या या चॅनलवरती या सर्व स्तोत्रांचा एकत्रित व्हिडिओ रुद्राध्याय सोबत ही सर्व स्तोत्र मंत्र एकाच व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आपण तो व्हिडिओ लावून शिवलिंगावरती हे सर्व पदार्थ अर्पण करावे आणि सोबत नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे सर्व स्तोत्र आहेत, सोबत पठण करा. म्हणजे आपल्याला रुद्राभिषेक करणं सोपं जाईल. रुद्राभिषेक कोणीही करू शकतं, स्त्री किंवा पुरुष कोणीही रुद्राभिषेक करू शकतं. रुद्राभिषेक कधी करायचा? श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा रुद्राभिषेक करण्यासाठी पुण्यफलदायी मानला जातो. आपण दररोज रुद्राभिषेक करू शकता, परंतु ज्यांना शक्य नसेल त्यांनी कमीत कमी प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक अवश्य करावा. रुद्राभिषेकाचं महत्त्व काय, त्याचे फायदे काय? रुद्राभिषेक केल्यानं सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांचं निवारण होतं. आपल्यावर जर कर्ज असेल तर आपले कर्ज फेडण्यासाठी आपल्याला मार्ग सुचतील. नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात. वास्तुदोष नाहीसे होतात. पितृदोष देखील कमी होतात. तसंच पूर्वजन्माचे काही पाप असतात त्याचे आपल्याला भोग या जन्मात भोगावे लागतात. भगवान शिवाच्या कृपेने रुद्राभिषेकाचं महत्त्व असं आहे की आपलं पूर्वजन्माचं पाप देखील नाहीसं होतं, नष्ट होतं. आणि सर्वात महत्त्वाचं, रुद्राभिषेक केल्यानंतर जे तीर्थ जमा होतं ते तीर्थ आपल्या घरातील एखादा व्यसनी माणूस असेल किंवा लहान मुलं असतील जे हट्टी आहेत, त्यांचं अभ्यासात लक्ष नाही, अशा सर्वांना जर आपण हे तीर्थ पिण्यास जर दिलं तर त्यांच्या स्वभावामध्ये बदल होतो. त्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढते. एखादा व्यसनी असाल तर त्याचं व्यसन सुटण्यासाठी देखील मदत होते. रुद्राभिषेक केल्यानं कुंडलीतील दोष देखील नाहीसे होतात, ज्यामुळं आपोआपच मग विवाहातील अडचणी असतील, संततीविषयक समस्या असतील किंवा आपलं वास्तुविषयक काही समस्या असतील त्या देखील नाहीशा होतात. अपघात होणं, अकाली मृत्यू, तसंच बाहेरच्या बाधा, करणीबाधा, भूतबाधा यासारख्या सर्व प्रकारच्या संकटांपासून स्वतः भगवान शिव आपल्या सर्वांचं रक्षण करतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकानं आपल्या घरात कमीत कमी श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक अवश्य करावा. आता आपण बघूया रुद्राभिषेक कसा करावा, पूजा कशी मांडावी. रुद्राभिषेक करताना आपण शक्यतो शुभ्र वस्त्र म्हणजेच पांढरे वस्त्र परिधान करून रुद्राभिषेक करावा. नसेल शक्य तर कमीत कमी नवीन किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावेत. प्रथम काय करायचं, देवघराजवळची जागा स्वच्छ करा. ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची असते त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडायचं. एक चौरंग मांडावा. चौरंगावरती पांढरे शुभ्र वस्त्र, स्वच्छ वस्त्र अंथरावे. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं पूजन करायचं. त्यानंतर तामनामध्ये आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी. या मूर्तीला शुद्ध जलानं, दुधानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची.
चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून गणपती बाप्पाची स्थापना करा. त्यांना गंधाक्षता फुलं व्हावीत. आता तामनामध्ये आपल्या घरातील जे शिवलिंग असतं ते शिवलिंग घ्यावं. या शिवलिंगावरती आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. रुद्राभिषेक करताना आपल्याला शिवलिंगाला शुद्ध जलाव्यतिरिक्त दूध, दही, साखर, मध आणि शुद्ध तूप या पदार्थांनी स्नान घालायचं असतं. तर हे सर्व पदार्थ थोड्या थोड्या प्रमाणात एका वाटीमध्ये आपण घ्यावेत. शिवलिंगाला प्रथम शुद्ध पाण्याने आपण स्नान घालणार आहोत. 3 पळी शुद्ध पाणी शिवलिंगावरती व्हावं. ओम नमः शिवाय शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं म्हणायचं. आता प्रत्येक पदार्थ शिवलिंगावरती अर्पण करायचा आणि त्यानंतर लगेचच शुद्ध जलानं शिवलिंगाला स्नान घालायचं. प्रथम 3 पळी दूध शिवलिंगावरती अर्पण करा आणि शुद्ध जलानं लगेचच शिवलिंगाला स्नान घालायचं. मंत्र म्हणायचा, ओम नमः शिवाय पयस्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा पळीमध्ये दही घ्यायचं. अशा 3 पळी दही शिवलिंगावरती व्हायचं. ओम नमः शिवाय दधी स्नानम समर्पयामी शुद्ध पाणी व्हायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता 3 पळी शुद्ध तूप व्हायचं आणि त्यावर 3 पळी शुद्ध जल व्हायचं. मंत्र म्हणायचा, ओम नमः शिवाय घृतस्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी. पुढील पदार्थ आहे मध. 3 पळी मध शिवलिंगावरती व्हायचं आणि 3 पळी पाणी त्यावर पुन्हा वाहून स्नान घालायचं. ओम नमः शिवाय मधुस्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी हा मंत्र म्हणायचा. यानंतर 3 पळी साखर व्हायची आणि 3 पळी शुद्ध जल व्हायचं. मंत्र म्हणायचा, ओम नमः शिवाय शर्करा स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता हे 5ही पदार्थ आपण एकत्र करून घ्या, म्हणजे त्याचं पंचामृत तयार होईल. पंचामृत आणि शुद्ध जल यानं आपल्याला शिवलिंगाला आता स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे आणि सोबत आपल्याला स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करायचं आहे. ही सर्व स्तोत्र मंत्र पठण होईपर्यंत शिवलिंगावरती थोडं थोडं पंचामृत, थोडं थोडं पाणी अशा पद्धतीनं आपण अर्पण करायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याकडे जर गळती असेल तर अतिउत्तम. गळतीनं एकसारखं शिवलिंगावरती पाणी पडत राहील आणि आपल्याला जी स्तोत्र पठण करायची आहे ती आपल्याला एकाग्रतेने पठण करता येईल. एक स्तोत्र म्हणत असताना आपण पंचामृत व्हावं, दुसऱ्या स्तोत्राच्या वेळेला शुद्ध जल व्हावं, अशा पद्धतीनं देखील आपण करू शकता. किंवा पंचामृत न करता आपण हे पदार्थ वेगवेगळे जरी अर्पण केले तरी चालेल. आता आपल्याला पुढील जी स्तोत्र आहे ती क्रमाक्रमानं या शिवलिंगावरती अभिषेक सुरू असताना पठण करायचे आहेत. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या या चॅनलवर या सर्व स्तोत्रांचा एकत्रित व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ जर आपण लावून दिला तर आपल्याला फक्त या शिवलिंगावरती पाणी अर्पण करून त्या स्तोत्रासोबत फक्त पठण करायचे, म्हणजेच वाचावं लागेल. तो व्हिडिओ आपल्याला चॅनलवर मिळून जाईल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देतो. ही सर्व स्तोत्र मंत्र पठण करत असताना पळीनं किंवा चमच्यानं किंवा गळतीनं शुद्ध जल किंवा पंचामृत शिवलिंगावरती अर्पण करत राहायचं आणि या स्तोत्रांचं पठण किंवा श्रवण करा. सोबत म्हणा. सुरुवात करायची गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा म्हणायचं. त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा म्हणायचं. रामरक्षातील 1 ते 9 श्लोक म्हणायचे. रुद्राध्याय, संपूर्ण रुद्राध्याय 1 वेळा म्हणायचा. मराठी चालेल, संस्कृतही चालेल. आपल्या या चॅनलवर मी रुद्राध्याय देखील पठण केला आहे. आपण तो लावून सोबत पठण करा. त्यानंतर शिवकवच 1 वेळा म्हणायचं. त्यानंतर शिवगायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचं 11 वेळा पठण करा. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे वंदनान मृत्युर्मोक्षी अमामृतात या मंत्राचं 11 वेळा पठण करायचं. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा. संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा. हे सर्व मंत्र देखील आपल्या चॅनलवर आहेत. आपण ते ऐकून सोबत पठण करा. काल भैरव अष्टक 1 वेळा म्हणायचं. अशा रीतीने ही सर्व स्तोत्र मंत्र पठण केल्यानंतर शिवलिंग स्वच्छ वस्त्रानं पुसून घ्यायचं. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. पांढरे तांदूळ ठेवायचे. त्यावरती शिवलिंग स्थापित करायचं. शिवलिंगाला हळद कुंकू वापरायचं नाही. हळद कुंकू व्हायचं नाही किंवा गुलाल वाहू नका, गंध वाहू नका.
शिवलिंगाला भस्म लावायचं आणि हे भस्म पुन्हा आपल्या कपाळाला लावा. पांढरं गंध देखील चालेल, चंदन चालेल. त्यानंतर शिवलिंगाला पांढरी फुले अर्पण करावीत. आता शिवलिंगावरती 108 बेलपानं आपण वाहणार आहोत आणि ही बेलपत्री वाहिल्यानंतर आपला रुद्राभिषेक पूर्ण होईल. एक एक बेलपान शिवलिंगावरती व्हायचं आणि भगवान शिवाची 108 नावं म्हणजेच शिव अष्टोत्तर शतनामावली, या शतनामावलीचं पठण करायचं. प्रत्येक नावाच्या उच्चाराच्या वेळेला बेलपत्र अर्पण करायचं. बेलपत्र वाहताना देठाची बाजू शिवलिंगाकडे आणि पानाचं जे टोक आहे, मधलं जे पान असतं ते आपल्याकडं, अशा पद्धतीनं बेलपान व्हायचं. अशी 108 बेलपत्री शिवलिंगावरती व्हावीत आणि शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करायचं. अशा पद्धतीनं अभिषेक पूर्ण झाल्यानंतर दूध साखरेचा किंवा फराळाचे पदार्थ असतील, फळांचा नैवेद्य दाखवावा, आरती करायची. आरती झाल्यानंतर आपण अभिषेक केल्यावरती अभिषेक पात्रामध्ये किंवा तामणामध्ये जे तीर्थ जमलेलं असतं, हे जे तीर्थ आहे हे आपल्या घरातील सर्व सदस्यांना द्यावं. व्यसनी जर कोणी असेल किंवा लहान मुलं असतील, तापट स्वभाव असेल, हट्टी असतील, ऐकत नसतील, ज्यांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, त्यांना आवर्जून हे तीर्थ पिण्यासाठी द्यावं. या तीर्थाचा परिणाम असा आहे की जे व्यसनी असतात त्यांचं व्यसन कमी होण्यास मदत होते, मुले स्वभावाने शांत होतात, त्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढते. तर अशा पद्धतीनं प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण रुद्राभिषेक अवश्य करावा. ही माहिती आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा. शंका असतील नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.